हा प्रश्न जरा बिसाइड्स अग्निहोत्रून विचारतोय. की कायला गेले 4 महिने काय होत आहे की मी ज्या घरात राहतोय म्हणजे मी अक्कलकोट स्वामींची उपासना करतो आणि अनेक संतांची अशी म्हणजे हे झाली म्हणजे. आणि साधना करताना काय आता काय होतं गेले 4 महिन्यात माझ्या घरामध्ये नंतर माझ्या भावाचा घर तो ठाण्याला राहतो आणि दुसरा एक म्हणजे सासू वगैरे पुण्याला राहतात. तर त्या घरामध्ये पहिल्याच मी राहायचो पण आता गेले गेले 4 महिने काय होत आहे की रात्री 10:30 नंतर ते 4 वाजेपर्यंत कोणीतरी कपाट सरकवत आहे वरती धबधब धबधब चालतायत. तर मला वाटलेलं पहिले अशी लोक हे करायची पण आता जाणवलं की समथिंग गोइंग ॲबनॉर्मल ऍक्च्युली पॅरानॉर्मल. तर मी कुठल्या तरी एका ह्यांना विचारलं तर ते म्हणाले इज अ गुड साईन. ते काय म्हणाले की तुमचा आवरा एक्सपांड होतो ना तर त्या लोकांना त्रास होतो. तर तुम्ही अशा काही ह्याच्या बाबतीत आला का? ओके. म्हणजे हा जो तुम्हाला त्रास होतोय ह्याच्या अगोदर होत नव्हता. हा नव्हता होत नव्हता होत. बर. ह्यासाठी एक शिवपुराणात आपल्याला एक हे दिलेला दिसतो, पुरावा दिलेला दिसतो की ज्यावेळेस ह्या अशा गोष्टी घडत होत्या, तर शिवपुराणात ह्यासाठी काय सांगितलं होतं की ज्यावेळेस शंकर स्वतःच्या अंगाला भस्म लावायचे, बरोबर. बरोबर नाही? मग हे भस्म काय आहे तर शिवपुराणात त्याला त्यावेळेस वैदिक भस्म म्हणून हे होतं, जे आता आपण अग्निहोत्र भस्म जे म्हणतोय त्यावेळेस ओके. शिवपुराणात ह्याला म्हटलं की हे वैदिक भस्म. म्हणजे ह्या ज्यावेळेस भस्माचा वापर आपण आपल्या शरीरावरती करतोय किंवा धारण करतोय आपण ह्याला, त्यावेळेस अशा कोणत्याही गोष्टीचा आपल्याला त्रास होत नाही. हम्म. मग जर आपण ते कपाळावरती लावलं किंवा गळ्याला लावलं किंवा आपले जे हे जे भाग आहे हो. कोणतं आपण जे टाळू म्हणतो, की जिथून बरोबर. आपल्याला ब्रह्मांडातली ऊर्जा तिथून आपल्या शरीरात प्रवेश करते. मग बरोबर. ते पॉझिटिव्ह एनर्जी असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल, हम्म. हे जे तिथून प्रवेश करते, ते प्रवेशद्वारच आपण ज्यावेळेस शुद्ध करतो त्यावेळेस त्या प्रवेशद्वारातून फक्त आपल्याला आपल्या शरीराला असणारी पॉझिटिव्ह एनर्जी फक्त प्रवेश करू शकते. की हम्म. ज्यावेळेस आपण हे वैदिक भस्म किंवा आज आपण त्याला अग्निहोत्र भस्म म्हणतो, ते जर आपण इथं लावलं नसतं, जसं आपण हम्म. भस्म लावतो कपाळावरती किंवा इथं कपाळाला लावलं किंवा इथं गळ्याला ह्या साईडला लावलं, तर ह्या जर हो. गोष्टी केल्या किंवा आपण थोडंसं एक चिमटभर खाल्लं ते, तर ह्या गोष्टी हम्म. आपल्याला काही दिवसानंतर जाणवत नाही किंवा हे जे एनर्जी आहेत ह्या आपल्याला त्रास देत नाही. बरोबर. म्हणजे तो जो तुमचा होरा त्यावेळेस कशासाठी पाहिजे होता तर तुमच्या नामस्मरणासाठी पाहिजे होता किंवा तुमच्या ध्यान चिंतनासाठी पाहिजे होता, तो डिस्टर्ब होतो. त्यांनी विचारलं होतं की त्यांना झोपल्यानंतर आवाजाचा त्रास होतो. मग हा त्रास का होतोय तर ह्याच्यासाठी आपल्याला शिवपुराणात एक पुरावा दिलेला होता की हे जे आता आपण अग्निहोत्र भस्म म्हणून जे वापरतोय ते शिवपुराणात त्याने काय सांगितलं की वैदिक भस्म, की जे शिव आपल्या शरीरावरती धारण करतो म्हणजे शंकर आपल्या शरीरावरती त्याला धारण करत होते. मग का धारण करत होते तर ह्या ज्या अशा निगेटिव्ह एनर्जी आहे, त्या निगेटिव्ह एनर्जी ज्यावेळेस आपण एखादी चांगलं कार्य करत असतो किंवा एखादं नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपली एनर्जी डेव्हलप होत असते, त्यावेळेस अशा एनर्जी त्याच्यामध्ये बाधा आणायचं काम करतात. मग हे बाधा आणायचं काम करू नये म्हणून हे आपल्याला शिवपुराणात त्याला वैदिक भस्म म्हणून ते वापरत होते, की जे आज आपण अग्निहोत्र म्हणून वापरतो. मग हे जर भस्म आपण आपल्या कपड्याला लावलं किंवा आपल्याला गळ्याला लावलं किंवा आपले जे मेन आपण ऊर्जेचं स्त्रोत म्हणतो किंवा ऊर्जा जिथून आपल्या शरीरात प्रवेश करते, जे आपलं डोक्याचा वरचा भाग आहे तिथं लावलं, तर येणारी जी ऊर्जा आहे ऊर्जा काय होणार आहे आपल्याला शुद्ध होऊन येणार आहे किंवा जे आपल्या शरीराला आवश्यक आहे अशीच ऊर्जा आपल्याला ते मिळणार आहे. जसं आपण एखादी वस्तू घेताना गाळून घेतो, गाळणी कशासाठी लावतो तर त्यातून फक्त चांगलीच वस्तू आपल्याला खाली आली पाहिजे. हम्म. त्यातून कचरा असेल किंवा जे मला नको आहे ती तिथून बाहेर पडली पाहिजे. म्हणजे हे जे स्थान आहे हे आपली चाळणी आहे. मग हिथं ह्या चाळणीला काय केलं पाहिजे तर आपण जे भस्म आपण तयार करतो हे इथं लावलं पाहिजे. म्हणजे तो भस्म काय करणार आहे की येणाऱ्या ऊर्जेला चाळून घेणार आहे. की मला कोणती पाहिजे, माझ्या शरीराला कोणती पाहिजे, मी जे करतोय त्याला ते बाधा आणते का, अशा गोष्टी तिथं घडणार नाहीये. मग तुम्ही काही एक चिमटभर ते खाल्लं तरी चालू शकेल आणि संध्याकाळी तुम्ही हे जर धारण केलं अंगावरती तर तुम्हाला ह्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे तुमच्या जे होरा तुमचा जे होता तो अजून डेव्हलप होण्यासाठी मदत होईल, जे मध्ये डिस्टर्ब करतो ह्या आवाजामुळं, की ती जी कालावधी आहे तो कालावधी पूर्णपणे आपलं शरीर रिपेअरिंग करायचा कालावधी आहे, आपलं माइंड रिपेअरिंग करायचा कालावधी आहे, आपल्या बॉडीमध्ये पॉझिटिव्ह
हार्मोन्स क्रिएट करायचा जो कालावधी आहे, तो कालावधी डिस्टर्ब होतो तिथं. हो, मग बरोबर. तो तो डिस्टर्ब होणार नाही, आणि तुमची अजून ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाणार तुमच्या साधनेमध्ये. आता मला प्रॉब्लेम कसा झालाय की बाबा हा घरात होत होतं तर आपण काहीतरी करू शकतोय. हे होतंय वरच्या हम्म. फ्लॅट मध्ये तर जिथे जातो ते वरच्या फ्लॅट मध्ये तिथे मी बोललो तो आता हे काय करायचं याच्याकरता म्हणजे असं मला तर प्रश्न पडला की मी घरात असेल तर समजू शकतो घरामध्ये पॉझिटिव्हिटी आहे ती समजते लोकांना आल्यावर पण बरोबर वरच्या आहे. बरोबर. फ्लॅटचा टाइम बोललो ना 11 to 3 असं ते चालू होतं हा, ऍक्च्युली. नाही नाही, पण ते ऍक्च्युली ते करतायत का वर, का तुम्हाला जाणवतं? नाही नाही, तेच सांगतो गेले 4 महिने ते जाणवायला लागलंय आणि कुठे माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा भावाच्या दुसऱ्या घरात सुद्धा आणि नंतर तिसरीकडे हा, गेला मग जिथे काही बनत नव्हतं हा असं ते झालंय ऍक्च्युली. स्वतःच्या घरात असेल मग तर ठीक हे आहे पण आता वरच्या फ्लॅटमध्ये. बरोबर आहे ना, की मग ज्यावेळेस तुम्ही ज्या आवाज नाही तुम्ही आला. कितपत त्याच्यावरती आवाज नाही स्ट्रॉंग आला. राहताय हे तुम्हाला चेक करायला चालू आहे. आला आला आ- आवाज येतोय की? आला आला. मग हे- ह्या ज्या शक्ती आहेत, आवाज येतोय माझा, आला. त्या साधनेमध्ये बाधा आणायचा प्रयत्न करतात. जो नाही दादा, आवाज नाही आलाय इथे, रेकॉर्डिंग मध्ये नाही आलाय. रिपीट करावं लागेल. तुम्ही हा नाही, हा आपला जो 10 ते 3 किंवा 10 ते 2चा हा कालावधी म्हणतोय आपण ना, तर 10 ते 12 हा कालावधी आपले शरीर आपल्याला काय करतं, तर जे घटक आपण खाल्ले ते पचनक्रिया होऊन शांत झोप होते आपली हम्म. तिथपर्यंत. आणि 12 ते 2चा हा पिरियड जो आहे तो रिपेअरिंगचा असतो. हो. मग तो तुमचे शरीरात डॅमेज झालेल्या गोष्टी असतील, वैचारिक तुमचं रिपेअरिंग असेल, किंवा तुमचं बौद्धिक असेल, किंवा तुमचं ध्यान साधनेतील रिपेअरिंग असेल, की जिथं जिथं कुठं तुम्हाला बाधा येते त्या साधनेमध्ये, ते रिपेअरिंग करायचं काम शरीर करत असतं, त्या शक्ती करत असतात. मग ह्या शक्ती कधी करतील? ज्यावेळेस आपण आपलं शरीर आणि मेंदू आपला पूर्णपणे सायलेंट मोडवरती असेल, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कोणते विचार नसतील तर हे रिपेअरिंग होईल. पण अशा शक्ती त्यावेळेस काय करतात, तरी आपल्याला जागृत करतात हम्म. की आपली ती प्रोसेस डॅमेज झाली पाहिजे, खंडित झाली पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला तिथं ऐकू येतात. इतक्या दिवस येत नव्हत्या का, तर हम्म. तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये गेला नाही. आता तुमचा जसा ऑरा डेव्हलप होत जाईल तसं तशा ह्या गोष्टी तुम्हाला जाणवायला लागतील. मग ह्याच्यामध्ये ते बाधा आणतील, काही गोष्टी तुम्हाला त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील. ह्या होऊ नये म्हणून ह्या गोष्टी आपल्याला वापरणं गरजेचं आहे, किंवा ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे तिथलं वातावरण ओके शुद्ध होतं आणि आपलं शरीरही शुद्ध होतं. मग ओके तुम्ही ओके. अग्निहोत्र भस्म आंघोळ करताना जरी ते लावलं अंगाला, तरी आपले शरीर शुद्ध होऊन जाते. आणि संध्याकाळी झोपताना ह्या कृती करून झोपला तर मग तुम्हाला तुम्हाला जाणवेल